कसबा वाळवे तालुका राधानगरी येथील वाळवा ग्राम महोत्सवास येणाऱ्या पै पाहुणे व मित्रमंडळींचे सहर्ष स्वागत। शुभेच्छुक डॉक्टर विजय बिरादार पाटील, भगवान गुरव, संस्थापक अनंत शांती सेवा संस्था। दातांच्या सर्व शस्त्रक्रिया व उपचार एकाच ठिकाणी, हायटेक दातांचा दवाखाना, कसबा वाळवे ग्रामपंचायती समोर, कसबा वाळवे तालुका राधानगरी, केनवडे कागल फाटा, महाई सेवा केंद्रासमोर, केनवडे तालुका कागल। कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित कोल्हापूर गोकुळ संलग्न कृत्रिम रेतन सेवकांच्या वतीने दिली जाणारी सेवा अधिक कार्यक्षमपणे व गुणवत्तापूर्ण होण्यासाठी संघाच्या वतीने कृत्रिम रेतन सेवक यांना प्रोत्साहनपर दैनंदिन वापराकरता लागणारे रेतन साहित्याचे वाटप संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते तसेच संघाचे संचालक व अधिकारी यांच्या उपस्थितीत गोकुळच्या ताराबाई पार्क कार्यालय येथे करण्यात आले। गोकुळच्या पशुसंवर्धन विभागामार्फत 1 जानेवारी 2024 पासून संघाशी संलग्न असणाऱ्या प्राथमिक दूध संस्थेच्या माध्यमातून 260 कृत्रिम रेतन केंद्रे कार्यरत असून जिल्ह्यातील सर्व जनावरांसाठी सुधारित कृत्रिम रेतन सेवेचे धोरण संघाने अवलंबले आहे। दूध उत्पादक शेतकरी यांना ₹500 प्रति जनावर व फीवरती ही रेतन सेवा पुरवली जात आहे। या सेवेसाठी NDD-B व ABS चितळीकडील उच्च वंशावळीच्या वीर्य मात्रेचा वापर केला जात आहे। जिल्ह्यामध्ये संघामार्फत दरवर्षी 3 लाख जनावरांना रेतन केले जाते। कृत्रिम रेतन सेवक यांना वर्षातून एकदा बॅग, AI किट, डिस्पोजल, हँड ग्लोव्ज असे रेतन साहित्य देण्याचे माननीय चेअरमन व संचालक मंडळ यांनी निर्णय घेतला होता। त्याप्रमाणे त्यांना साहित्य वाटप करण्यात आले। त्याचा लाभ गोकुळच्या 260 कृत्रिम रेतन सेवकांना होणार आहे। यावेळी बोलताना संघाचे चेअरमन अरुण कुमार डोंगळे म्हणाले की संघाच्या पशुसंवर्धन विभागातील कृत्रिम रेतन सेवा हा मुख्य भाग आहे। 1978 पासून संघामार्फत प्रशिक्षण देऊन कृत्रिम रेतन सेवा सुरू केली आहे। 260 कृत्रिम रेतन सेवक संघासाठी काम करत आहेत। गोकुळचा दूध वाढ कृती कार्यक्रम अंतर्गत 20 लाख लिटर दूध संकलन टप्पा पार करण्यासाठी कृत्रिम रेतन सेवक महत्त्वाचा घटक आहे। कृत्रिम रेतन सेवकांनी आपले काम अधिक कार्यक्षमपणे व गुणवत्तापूर्ण करणे गरजेचे असून संघाच्या विविध सेवा सुविधा जास्तीत जास्त दूध उत्पादकांपर्यंत पोहोचवून संघाच्या दूध वाढीसाठी प्रयत्नशील राहावे असे मनोगत व्यक्त केले। यावेळी कृत्रिम रेतन सेवकांनी रेतन किट दिल्याबद्दल संघाचे आभार मानले व आम्ही आमचे काम प्रामाणिकपणे करून दूध वाढीसाठी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही दिली। यावेळी स्वागत डॉक्टर प्रकाश साळुंके यांनी केले। आभार डॉक्टर दयावर्धन कामत यांनी मानले। यावेळी चेअरमन अरुण कुमार डोंगळे, संचालक नंदकुमार ढेंगे, कार्यकारी संचालक डॉक्टर योगेश गोडबोले, डेअरी महाव्यवस्थापक अनिल चौधरी, डॉक्टर प्रकाश दळवी, कृत्रिम रेतन सेवक संजय डोंगळे, विराज शिंदे, शीतल शेटे, सुभाष जोशी, प्रमोद पाटील व संघाचे सर्व विभाग प्रमुख आदी उपस्थित होते। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला